नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजचा शासनाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। आज जर पाहिलं तर 22 जानेवारी 2026 रोजी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे। विषय असा आहे, शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स कागदपत्रे अपलोड करण्याबाबत। म्हणजे शालार्थ प्रणालीमध्ये आपल्याला संपूर्ण आपली जी कागदपत्र आहे ते अपलोड करायचे आहे आणि त्या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। जर हे कागदपत्र अपलोड केली नाही तर याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकांवरती असणार आहे, या संदर्भात देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ही माहिती अपलोड न केल्यास मुख्याध्यापकांचं वेतन, त्याच पद्धतीने शाळेची जी वेतन श्रेणी आहे आपण त्याला म्हणतो, म्हणजे वेतन शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे अपलोड न केल्यास त्या ठिकाणी वेतन, वैद्यकीय बिल माहे फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही। म्हणजे त्या ठिकाणी आपली जी पेमेंटची प्रक्रिया आहे ती थांबवण्यात येईल असं सूचना दिल्यात। आपण व्यवस्थितपणे हे पत्र पाहूया। शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही। ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे DDO, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षक, उपसंचालक, सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधतेचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल। DDO स्तरावरील लॉगिनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केलेल्या DDO 2 यांना त्या देयकांचे MTR 44A जनरेट करता येणार नाहीत। चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची वय 60 पेक्षा जास्त व इतरकरिता वय 58 पेक्षा जास्त तथा कमांडंट पदावरील वय 62 असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेबाबत DDO 1 व DDO 2 यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्मतारीख बदल करून घेण्याची कार्यवाही 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी पूर्ण करावी। याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहे। संच मान्यतामधील मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन व भत्ते, थकीत देयके इत्यादी अदा करता येणार नाहीत। UDAS क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक आहे। प्राथमिक, माध्यमिक यापैकी एका स्तरावर एकाच UDAS वर 2 किंवा अधिक शाळेचे देयक अदा होत असल्यास असे देयक अदा करता येणार नाही। शालार्थ प्रणालीमध्ये आज मितीस वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहेत। यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल। संच मान्यता मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संच मान्यतेमधील मंजूर पदांच्या मर्यादित पद नव्याने कार्यान्वित करावयाचे असल्यास DDO ऑनलाईन विनंती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे करतील। त्यांची संच मान्यतेप्रमाणे पडताळणी करून शिक्षणाधिकारी हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पद निर्मितीच्या शिफारसीसह पाठवतील। त्या अनुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संच मान्यतेतील मान्य पदांच्या मर्यादेत राहून पद निर्मिती करण्याची कार्यवाही करावी। तरी वरील दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माननीय डॉक्टर महेश पालकर यांनी काढलेलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। आणि यामुळे काय होणार आहे की जे बोगस शिक्षक आहेत, बोगस शिक्षकांना त्या ठिकाणी बाहेर पडावं लागेल आणि नक्की किती जागा रिक्त आहेत याचा फायदा येणाऱ्या भरतीतील शिक्षकांना 100% होईल। आणि येणाऱ्या संच मान्यतेच्या आधारावरती नवीन येणाऱ्या शिक्षकांसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर ही ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळं ज्या रिक्त जागा होत्या त्यासुद्धा भरल्या जातील। ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।